चाळीसगाव विधानसभेच्या आपल्या 2024च्या या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आधुनिक इंग्रजांना हटवण्यासाठी आता गोरे गेले आणि हे काळे आले जे आपल्या शेतकऱ्यांना तरुणांना छळतायत, त्या इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वज्रमूठच्या माध्यमातून तालुक्याच्या या आपल्या विधानसभेच्या नामांकनासाठी उपस्थित पालकमंत्री म्हणून ज्यांनी नदी जोड असेल, जिल्ह्याला विकासाची गती देण्याचं काम केलंय असे पालकमंत्री असलेले, जिल्हा बँकेचे चेअरमन असलेले आमचे नेते आदरणीय सतीश अण्णा पाटील, उपस्थित मंचावर आमचे पितृतुल्य आदरणीय प्रदीप दादा, ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलंय, स्वर्गीय अनिल दादांचा जो सामाजिक सलोख्याचा, सर्व धर्म समभावाचा जो विचार आणि संस्कार पुढे नेत चाळीसगावमध्ये आणि तालुक्यामध्ये रुजवलाय, असे आपल्या सगळ्यांचे नेते, महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार आदरणीय राजूदादा देशमुख, मंचावर उपस्थित या आपल्या कार्यक्रमाला जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष प्रमोदजी बापू, खरं तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे जिल्हा परिषद गटनेते शशीभाऊन पासून तर शिवसेनेचे जिल्ह्याचे समन्वयक महेंद्र बापूंपर्यंत, तालुका राष्ट्रवादीचे दिनेश भाऊ, शिवसेनेच्या तालुक्यावरून रमेश भाऊ पासून तर काँग्रेसचे आमच्या अनिल बापूंपर्यंत, तर समविचारिक आप, त्या ठिकाणी शेकाप, सर्व पक्ष संघटना, मंचावरील जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे, आम आदमीचे, शेतकरी कामगार पक्षाचे, आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व समविचारी पक्ष संघटनेचे नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. माता भगिनी, नगरसेवक, महाविकास आघाडीच्या आपल्या चाळीसगाव शहरातले सर्व सन्मान्य आजी माजी नगरसेवक, सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला अण्णासाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. उपस्थित समोर आज दादा म्हटले मला, राजू दादा आणि बापू, की दादा सर्व परिसरातून आलेला शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण आज या ठिकाणी दिसतोय. 500-1000 वाले नाही आपले. अण्णासाहेब, या राज्याने एक अत्यंत विचित्र चित्र बघितलं. एक राज्याचा मुख्यमंत्री येतो आणि तो म्हणतो 1500 मिळाले ना, 1500 मिळाले ना, 1500 मिळाले ना, जसं काही यांच्या बापाच्या प्रॉपर्टीतून पैसे देत आहेत. अशा पद्धतीने लोकांना गुलाम समजून, लोकांना त्या ठिकाणी दादागिरी, दहशत, दबाव, लाभार्थीच्या माध्यमातून दबाव आणून त्या ठिकाणी जे राजकारण सुरू आहे, त्याच राजकारणाच्या पायावर पाय ठेवून आपल्या चाळीसगावचा पण त्या ठिकाणी तो बिबट्या, काल मी गेलो होतो दादा, गणपूरला बिबट्या निघाला होता. काल एका बिचारा धनगर समाजाच्या एका तरुणाला फस्त केलं. त्यांना म्हटलं आता बिबट्या पळवायचा असेल तर मशाल हातामध्ये घ्या. कारण की जो टायगर असतो ना, तो इथिक्स पाळतो, तो तत्व पाळतो, तो त्या ठिकाणी शब्द पाळतो. पण हा बिबट्याला काही इथिक्स नाहीये, तो चीटर आहे, तो फसवणूक आहे, तो गद्दार आहे. त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी अण्णा कालच्या मनोगतात म्हटले की आलेले समोर बसलेले माता भगिनी 500-1000 रुपये देऊन आलेले, म्हणजे अरे रे रे रे, कुठे नेऊन ठेवला हा माझा चाळीसगाव तालुका. काय परिस्थिती चाळीसगाव तालुक्याची आहे. त्यांचा दोष नाहीये. गांजा, चरस, गुटखा, ललित पाटीलचा संशयास्पद चाळीसगावचा मुक्काम आणि या सगळ्या तरुणाईला या सगळ्या विळख्यामध्ये अडकत असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या, मग आमचा गोर बंजारा असेल, दलित असेल, धनगर असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, सर्व समाजांमध्ये तेढ निर्माण करायची. बायासले फक्त कापूस वेचायला बायाने भेटी राहिना म्हणे.
हा संताप या भाजपाच्या आणि या महायुतीच्या विरोधातला शेतकऱ्याचा आक्रोश या ठिकाणी आहे. एकतर कपाशीला भाव नाही, आवेळी पावसाने जे होतं लटकलेलं ते फडफड झालं आता. आणि मग ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 8, 9, 10, 12,000 पर्यंत भाव मिळाला आणि आता आम्हाला 6,000, 7,000 सुद्धा भाव मिळत नाही. हा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सरळ साधे भोळे आहात, आपण काळ्या आईची सेवा करणारे त्या ठिकाणी प्रामाणिक शेतकरी आहोत, कष्टकरी आहोत. आपल्याला देवाने दिलेला विस्मरण हा दागिना म्हणावा का शाप आपण विसरून जातो. आपण त्या ठिकाणी भोळेपणाने दुर्लक्ष करतो आणि मग ही वाईट प्रवृत्ती जेव्हा पुन्हा राज्य करते, लुटो आणि बाटो संस्कृतीला जेव्हा आपण खत पाणी घालतो, तेव्हा माझ्या शेतकऱ्यांच्या आणि तरुणांची व्यथा त्या ठिकाणी आपण बघितली की 5 वर्षामध्ये एक तरी उद्योग, एक तरी रोजगार चाळीसगाव तालुक्यामध्ये दिला का? आदरणीय राजूदादा आमदार असताना MIDCचा शुभारंभ झाला, भारत वायर ऑफ सारखा 700 कोटीचा उद्योग आला. या सगळ्या संदर्भामध्ये उद्योगाच्या नंतर मग आपण तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर आपण MIDCला इलेक्ट्रिक त्या ठिकाणी फीडर असेल, रस्ते असतील, भारत वायर ऑफ असेल, ती वाटचाल पुढे सुरू ठेवली, त्याच्यामध्ये भर घातली. पण मात्र या 5 वर्षामध्ये एकही उद्योग या चाळीसगाव तालुक्यामध्ये आला नाही. उलट रिकामे उद्योग सुरू झाले. गांजा, गुटखा आणि दहशत, दादागिरी, वाळू. आणि म्हणून 2 खडकीच्या मागे 80 एकरामध्ये 200 कोटी रुपयाचा गौण खनिज चोरणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा का? त्या ठिकाणी शांतता, संयम आणि सलोखा ठेवणारा राजूदादांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आम्हाला हवी. त्या वाकडीवाला द्या का? द्या. लोकप्रतिनिधींचे मामा आहे, वाकडीचे सख्खे मामा आपल्या महाविकास आघाडीचे झाले. मला असं वाटतं ज्यांना लग्न मागे मामानी त्यांना लग्न खोटं, त्यांना लग्न लागणार नाही. आते मामा या लग्न माय, त्यामुळे ते लग्न खोटं आहे आते. त्यामुळे नीती आहे, नीती. सत्याचा विजय हा सत्यासाठी नाही तर सत्तेसाठी नाही, तर हे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक त्या ठिकाणी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी हा सगळा आग्रह या ठिकाणी आहे. मी आपल्याला विनंती करेल की आता भूल थापा सुरू आहे, प्रलोभन सुरू आहे. 500 रुपये, 1000 रुपये म्हणजे कामं करायची नाही आणि माणसांना विकत घ्यायची. त्यामुळे आज मग आमचा गोर गरीब, कष्टकरी, शेतकरी, तरुण, आमची किंमत करणारा माईचा लाल अजून कोणी जन्माला आला नाही, हे पण आता त्यांना सांगून द्यावं लागणार आहे. आपण ही निवडणूक स्वाभिमानाची आणि आपल्या चाळीसगावच्या नवीन क्रांती पर्वाची ही निवडणूक आहे. कारण की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण केवळ निवडणुकीपुरता तडजोड केलेली नाहीये, तर चाळीसगावच्या नवीन पर्वाला, क्रांती पर्वाला आपण सुरुवात त्या ठिकाणी करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही मनामध्ये संभ्रम ठेवू नका. उमेश दादाने काय म्हणणं होई, निवडणुकीनंतर बदलणार तर नाही ना बोवा. मग राजू दादा नक्की काय शे? दादांनी सांगितलं, प्रमोद बापू तो मत बॉम्बेला होता आणि दिनेश भाऊ तो फॉर्म भरत होता. आता किंतु परंतु नाहीये, आता कुठलाही संभ्रम नाहीये. एक वज्रमूठ घेऊन हे राक्षस गाडण्यासाठी आता महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे. मी अण्णासाहेब, आपण दुर्दैवाने असा अपघात आपल्या चाळीसगावावर झाला, असा लोकप्रतिनिधी निवडून दिला की तो लोकप्रतिनिधी म्हणतो की मंत्रालयाच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याजवळ आहे, मी तिजोरीवर केव्हाही घाला घालतो आणि तिजोरी केव्हाही लुटू शकतो. माझा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सवाल आहे, मला आपल्याला लक्षामध्ये आणून द्यायचं आहे की जर तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये होत्या तर मग आमच्या गिरणेच्या बंधाऱ्याला तुम्ही निधी का आणला नाही, याचं उत्तर पण आम्हाला दिलं पाहिजे. गिरणीवर जर आज बंधारे राहिले असते, तापीला वाहून जाणारं पाणी अडलं असतं तर आमच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आणि जीवनामध्ये पाणी येऊन तो ताट मानेने स्वाभिमानी राहिला असता आणि स्वतःच्या पैशाने पंढरपूर गेला असता, ना की 2 नंबर गुटख्यावाल्यांच्या पैशाने तिकीट काढून त्याला पंढरपूर न्यायची वेळ आली असती. जर तिजोरीच्या चाव्या तुमच्याजवळ आहे, तिजोरीच्या चाव्या तुमच्याजवळ होत्या
तर मग मन्याड गिरणा जोड कालवा करण्याचं शांतपण 5 वर्षात का तुम्हाला सुचलं नाही, हा पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून गिरणा मन्याड जोड कालवा नाही, मन्याडून पुढे त्या ठिकाणी असलेल्या कालव्याला कुठल्याही पद्धतीने सुधारणा नाही. आता आपण संकल्प केलाय राजू दादांच्या आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून. काल जेव्हा आम्ही डोंगर काठातले त्या ठिकाणी शेतकरी डावा कालव्यातले मन्याडचे जेव्हा एकत्र बसलो, तेव्हा सुभाष भाऊ चव्हाणांसारखा एक शेतकऱ्यांचा एक कळकळा प्रामाणिक असलेल्या त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही राजू दादासाठी आम्ही मतदान मागणार नाही, आम्ही उन्मेष दादासाठी मतदान मागणार नाही, ते म्हटले आम्ही शेतकऱ्यांसाठी मतदान मागू. तुम्ही आम्हाला वचन द्या पहिले की गिरणेचं पाणी मन्याडमध्ये आणत असताना डाव्या कालव्याचा एकही थेंब कमी होणार नाही, त्याला पूर्ण आवर्तन त्या ठिकाणी पहिले भेटतील, हे वचन पहिले द्या आम्हाला. म्हणजे डाव्या कालव्याचं हक्काचं पाणी पहिले त्याला मिळत असताना गिरणेचं पाणी जे मग त्या ठिकाणी नारपारचं असो का तापीचं असो अतिरिक्त पाणी त्या ठिकाणी गिरणेमध्ये आणून मन्याडची उंची वाढून जर तो कालवा आमच्या वागल्यापर्यंत लोंज्यापर्यंत मग ओढरे बोडरे सगळे धरणं भरत जर वागल्यापर्यंत पाणी येत असेल तर आम्ही तुमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहू. आणि मला अभिमान वाटतो की आज डाव्या कालव्याच्या संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राजेंद्र सोनवणे त्यांचे सहकारी असतील, या नदीजोड कृती संकल्प समितीचे आदरणीय सुभाषभाऊ चव्हाण असतील किंवा मन्याडच्या खोऱ्यातले संघर्ष करणारे आमच्या पिंपरीच्या त्या ठिकाणी भाऊसाहेब सुभाष पाटलांपासून तर देवडीचे रणदिवे त्या ठिकाणी असतील, सर्व आडगाव पासून तर त्या ठिकाणी नांद्रे काकळण्याचे त्या ठिकाणी महेंद्र बापूं सारखे शेतकरी असतील, यांनी वज्रमूठ बांधली की आता पाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पुढची विधानसभा लढायची. मी त्या ठिकाणी अण्णासाहेब 1000 कोटीचा किस्सा तर झाला, नंतर दुसरा किस्सा होता, कोण दादा आहे म्हणे या चाळीसगाव मध्ये, मीच दादा आहे म्हणे चाळीसगाव मध्ये. अरे कुठून येते एवढी गुरमी, कुठून ही घमेंड येते, कुठून ही दादागिरीची भाषा तुमच्या मुखामध्ये येते. ज्याच्या मनामध्ये संस्कार नसतो, ज्याला अंतःकरणापासून त्या ठिकाणी तळमळ नसते, त्याच्या डोक्यामध्ये ती हवा गुरमी. कारण की 2 महिन्यामध्ये तंबू टाकून लोकप्रतिनिधी झालेला सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकत नाही. आयत्या वेळेवर नागोबा झालेले शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या पाठीत तर खंजीर नंतर खुपसला, त्याच्या आधी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि 2 महिने तंबू टाकून झालेला लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी दादा आहे, माझ्यासारखा दादा कोणी नाहीये. अरे दादागिरी आता आम्ही करणार आहोत राजू दादा. आम्ही ती कशासाठी, ती शेतकऱ्यांच्यासाठी, शेतीमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही दादागिरी त्या ठिकाणी करणार आहोत. पाणी पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी दादागिरी करणार आहोत. आमचं शपथ घेऊन वचन घेऊन आम्ही कामाला लागलोय की काही झालं तरी डाव्या कालव्याला हक्काचे पूर्ण आवर्तन देत, मन्याडच्या खोऱ्यातल्या ज्या असलेल्या कालव्याला त्या ठिकाणी पूर्णपणे आस्तरीकरण करून त्याला पाणी देत, उंची वाढवत अतिरिक्त नारपारचा असो किंवा तापीचा असो पाणी घेत या डोंगर काठाच्या अगदी शेवटच्या आमच्या वागल्या लोंज्याच्या त्या ठिकाणी कानाकोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शपथ घेऊन त्या ठिकाणी राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झाले आहोत. ही निवडणूक केवळ मतं मागण्यासाठी नाहीये, ही आमदारकी आम्ही सगळ्यांनी मिळून केवळ आम्हाला मिरवायचं, त्या ठिकाणी काहीतरी तू मोठा मी छोटा यासाठी ही निवडणूक नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे की डोक्यातले काय असतील नसतील ते कालपर्यंतचे गैरसमज बाजूला काढा. ही चाळीसगावच्या आपल्या एका नवीन क्रांती पर्वाला आदरणीय राजू दादांच्या नेतृत्वाखाली आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवी सुरुवात करण्यासाठी जमलेले साक्षीदार आणि शिल्पकार तुम्ही या ठिकाणी आहात, याची विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत. काय लावलंय, लोकप्रतिनिधी म्हणतात की मी 1000 कोटीची जमीन घेईल, म्हणे 1000 कोटीची जमीन घेईल. काल म्हणे मी उन्मेष पाटलांचं कर्ज भरलं आणि मला वैयक्तिक जायचं नाही, त्यांच्यासारखं मला वागलं तर मी पण त्यांच्यासारखा होईल. पण मला एकच प्रश्न तालुक्यावासियांच्या तरुणांच्या वतीने मला प्रश्न विचारायचा आहे, भाऊ तुना बापकडे जर 42 गुंठा जमीन होती, तुम्हाला घरनी 42 गुंठा जमीन होती, आमना हिंगोना बाळासाहेब पाटील मला सांगतात की जवळ मी सरपंच होती म्हणे बाई तवय त्यासनाकडे 42 गुंठा जमीन होती. जर 2019ला 42 गुंठे जमीन असताना 2 वर्षामध्ये 1000 कोटीचा मालक तुम्ही कसा होता. आदरणीय राजू दादांनी जर मला सांगितलं की उन्मेष दादा आपल्या सगळ्या तरुणांना 2 वर्षामध्ये 1000 कोटी व्हायचं, जर त्यांनी फॉर्म्युला आणि ट्रेनिंग दिलं तर आपण बिनविरोध त्यांना काढून देऊ. ते ट्रेनिंग तरी ते आमच्या तरुणांना आमच्या लोकांना तरी त्या ठिकाणी कळू द्या की कसे तुम्ही 2 वर्षामध्ये 1000 कोटीचे मालक होता.
एकीकडनं शेतकरी ओरडतोय, एकीकडनं तरुण ओरडतोय, तिकडनं सक्का मामा आक्रोश करतोय. म्हणजे आज आपण बघतोय आज सगळा तालुक्यावर एका प्रकारे सगळ्यांनी चंग बांधलाय की आम्हाला बदल करायचा आहे. केव्हा 20 तारीख येईल आणि केव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण बदल त्या ठिकाणी करू. आज आदरणीय अण्णासाहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. अण्णासाहेबांची विधानसभेची तयारी चालू असताना ते या ठिकाणी आलेले आहेत. फक्त शेवटचे 3 मिनिटं मी बोलेल, आपण शांतता ठेवा. की आज मूळ मुद्द्यावर आपण येऊ. आमच्या वाकडीच्या ताईंचं मनोगत कोणी कोणी ऐकलं त्यांनी हात वर करा बरं. कोणी कोणी ऐकलं? ऐकलं का? मामा बसून घ्या, मामा बसून घ्या, इकडे खुर्ची द्या मामाला बसून. आमच्या वाकडीच्या ताईचं वेदना, तिचा आक्रोश, तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार तुम्ही समजून घेतला का? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून जर आमच्या वाकडीची ताई मार्केट कमिटीला 4 मतांनी निवडून आल्याचं प्रमाणपत्र तिला निवडणूक अधिकारी देतो आणि जो राज्याच्या कायदेमंडळाचा सदस्य असलेला आमदार तिथे येऊन दादागिरीने ते प्रमाणपत्र फाडून दुसरं प्रमाणपत्र करून त्या ताईला निवडणुकीत पाडून त्या ठिकाणी कागदावर हरवतो. असा आम्हाला त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करणारा आमदार हवा का? आणि म्हणून एकच वेळ त्या ठिकाणी आहे. आक्रोश करून चालणार नाही, संताप घोषणा देऊन चालणार नाही. 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी मशालचं बटन दाबलं तर क्रांती होईल आणि तेव्हा अनाचार अत्याचार दुराचार करणारे दूर त्या ठिकाणी जातील. आणि म्हणून आज या सभेच्या माध्यमातून प्रमोद बापू मला म्हटले की दादा घाईघाईत माझी पॅन्ट ओढत होतं म्हणे मागून मला बोलायला, बस खाली म्हणे दुधाचा मुद्दा राहिला, दुधाचा. अरे ज्या दूध आणि चाळीसगाव ही अतूट नातं ओळख त्या ठिकाणी आहे. त्या दूध संघाचा चेअरमन जेव्हा चाळीसगावचे लोकप्रतिनिधी झाले तेव्हा राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांना वाटलं की चाळीसगावच्या दूध गंगेला पुढे नेण्याला एक संधी मिळाल्याची भावना आतून सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटत होती की कुठेतरी आता चांगलं होईल, दुधाला न्याय मिळेल, चाळीसगावचं वैभव परत येईल. पण दुर्दैवाने आमचाच म्हणतात ना गद्दार निघाला, आमच्याच याने पाठीत खंजीर खुपसला. दूध उत्पादकाला 5 रुपयाचं असेल, आता 2 महिन्यापूर्वी केलेलं 7 रुपयाचं अनुदान असेल. तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं का? दुधाचं अनुदान. जर आमचं हक्काचं अनुदान मिळत नसेल, त्यांना माहित नाही. त्या भाषणामध्ये सुभाषबाबू बोलले होते आपल्या निर्धार मेळाव्याला, ज्याच्याकडे गावडी नाही म्हणे, ज्याच्याकडे म्हैस नाही, ज्याला सकाळी 4ला उठून त्या ठिकाणी दूध काढून पोटाच्या त्या ठिकाणी मुलाबाळाला जीव लावत नाही पण जनावराला जीव लावून लग्न असेल तर लग्न सोडून देईल, मला माझ्या गाई म्हशीचं दूध काढायचंय, मला घरी जावं लागेल, ही परिस्थिती हे चित्र ज्याने अनुभवलं असेल तो शेतकऱ्यांच्या हक्काचे 5 आणि 7 लाखो लिटरचे लाखो करोडो रुपये तुमच्या आमच्या हक्काचे जर आम्हाला देत नसेल तर असा लोकप्रतिनिधी आम्हाला पाहिजे का? आणि मग दुधाला न्याय पाहिजे असेल, कापसाला न्याय पाहिजे असेल, मण्याला न्याय पाहिजे असेल, डाव्या कालव्याला पाणी पाहिजे असेल, मण्याची उंची वाढून डाव्या आणि मण्याच्या कालव्याचं पूर्ण पोटभर पाणी देऊन अतिरिक्त पाणी जर माझ्या वागल्या लोंज्यापर्यंत येत असेल तर 20 तारखेला मशाल बटन आपण दाबाल का नाही? आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एक वज्रमूठ बांधून संकल्प करायचा आहे. प्रचार होईल, प्रसार होईल, गावोगावी आशीर्वाद घेऊ, प्रत्येकापर्यंत येऊ. पण आज मीच राजू दादा आहे, मीच उन्मेष दादा आहे, मीच महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मीच त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. आपण सुरुवातीलाच ठरवलं काँग्रेसचा पंजा हातामध्ये घेऊन आम्ही पहिली विजयाची तुतारी हातामध्ये घेतलेली आहे. ही विजयाची तुतारी ज्यावेळेस आपण वाजू तेव्हा काँग्रेसचा पंजा हातामध्ये घेऊन ही मशाल हे क्रांतीचं प्रतीक त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला पवार साहेबांनी, उद्धव साहेबांनी याच्यासोबत काय केलंय, जो आम आदमी पार्टी ती पण दिली म्हणे जी काही घाण आहे ती बी काढून टाका, झाडू आहे ना आपचा आपल्याबरोबर. शेतकरी कामगार पक्ष तो पण आहे आपल्यासोबत.
अनेक कम्युनिस्ट पार्टी, मग त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी अनेक सर्व संघटना या ठिकाणी आहेत. माझी विनंती आहे की कदाचित काही समविचारी पक्ष संघटना फोन कॉल संवाद मेसेज कधी बोलणं होत नाही, कधी फोन बिझी असतो, वेटिंगला असतो. त्यामुळे लक्षात घ्या, गावोगावी आपण सगळ्यांना समजून सांगा. आज जर एखादी आपल्या शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला निरोप गेला नसेल तर त्याला वाईट वाटेल की अरे मला निरोप आला नाही. ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची. त्याला जाऊन सांगायचं की बाबा रे आपल्या तालुक्याचं लग्न आहे, हे आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या तरुणांचं लग्न आहे. त्यामुळे आमंत्रण आता आपल्याला सगळ्यांना पुढे या, त्याला मोठेपणाने विश्वासात घ्या. गट तट बाजूला ठेवा. गावातल्या ग्रामपंचायती, सोसायटी, दूध संघ, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटीचे उणे दुणे काढू नका. ते जर उणे दुणे आपण आता काढायला लागलो तर आमच्या शेतकऱ्यांची आणि तरुणाची फसवणूक त्या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे 100% कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय राजू दादा, प्रमोद बापू आणि तालुका अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार 100% महाविकास आघाडीच्या सोबत त्या ठिकाणी आहे. एवढं मोठं राष्ट्रवादीचं केडर असताना ज्या मोठेपणाने राजू दादांनी जी भूमिका घेतली की आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनातले आमदार आदरणीय राजू दादा ते आहेत, ते कोणी काढू शकत नाही. आणि म्हणून आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आज या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला एक विकासाचा प्रामाणिक आराखडा घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचंय. आणि म्हणून जास्त न बोलता, विषय खूप आहे पण शेवटचे 2 मिनिटं 1 मिनिटं घेतो की तालुक्यामध्ये अण्णासाहेब दादासाहेब सध्या समाजात तेढ चालू आहे. आमच्या महात्मा फुलेंच्या नावानं स्मारक करून देतो म्हणून सगळ्यांना एकत्र बोलवलं. मला मत द्याल ना, मी स्मारक करतो. असं कुठे लोकप्रतिनिधी असतो का? एका समाजाला बोलवायचं, तुला काहीतरी देतो म्हणून बांधायचं, त्याला त्या ठिकाणी शपथ घ्यायला लावायची, 100% राहतील ना, नक्की द्याल ना मतदान. अरे तू 5 वर्ष बोंब पडले असेल देतील ना मतदान बाबा. जर तू बोंब नाही पाडली तर नाही देणार मतदान. आणि मग तुम्हाला सांगतो की ज्या महात्मा ज्योतिबा, आमच्या ज्योतिबांनी इंग्रजांविरुद्ध आसूड त्या ठिकाणी घेतला, इंग्रजांविरुद्ध रान पेटवलं. अरे या तालुक्यामध्ये स्वर्गीय अनिलदादांनी वीरबाई कोतवालांचा पुतळा असेल, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा असेल, मला आठवत नाही स्वर्गीय रामराव जिबूंचा पुतळा आपल्या मार्केट कमिटीमध्ये आहे, पंडित नेहरूंचा पुतळा आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोक पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला त्या ठिकाणी पुतळा आहे. परंतु आजपर्यंत कुणी फेटा घालून ओपन जीप मध्ये मला सत्कार केला, मला हार घाला असं कोणी मिरवून घेतलं नाही. आणि आमच्या महात्मांच्या विचाराला त्या ठिकाणी पुढे नेण्याच्या ऐवजी ज्या जागेचा ठराव नाही, ज्याचं वर्क ऑर्डर नाही, अशा जागेचं नारळ फोडून केवळ त्या ठिकाणी ओबीसी आणि माळी समाजाच्याच नाही तर आमच्या सारख्या तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना जे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीचं प्रतीक आहे त्या महात्मांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना देखील आपल्याला ठिकाणावर आणायचं आहे. हाही संकल्प आपण केला पाहिजे. आणि म्हणून जय ज्योती जय क्रांती म्हणून चालणार नाही. ही क्रांती करावं लागेल तर आपल्याला 20 तारखेला बटन दाबून करावं लागेल. सगळ्या समाजाचं असंच राजकारण सुरू आहे. आदिवासी समाजाला सांगायचंय भाजपवाल्यांनी नवी भाषा आणली अण्णा, ते वनवासी म्हणताय ना, वनवासी. अरे ते मूल नायक आहे, आदिवासी आहेत, आधी त्यांचा रहिवास आहे. आणि मग बाबासाहेबांनी दिलेली घटना आम्हाला जे काही नोकऱ्या आहेत, जे काही कंडक्टर, पोलीस अधिकारी, जे काही आज माझ्या तांड्यात, वाड्यात, पाड्यात जे काही आज शिष्यवृत्ती मिळते, मग आमचे ओबीसी असू द्या, या सगळ्यांना जी मिळते ही सुरक्षित ठेवायची असेल तर संविधान आणि घटना आणि महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी वाचवली तर ते सगळं वाचणार आहे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी जास्त वेळ न घालता नम्र विनंती करतो की आपण या निवडणुकीच्या माध्यमातून बोलण्यासारखं खूप आहे. काल ते जामनेरचा चंगू पण चाळीसगाव मध्ये आलेले होते. ते काल 2 शब्द बोलले अण्णा, म्हणून 1 शब्द बोलून थांबतो मी. काल हे जामनेरचे महोदय काल आले आणि ते सांगत होते की आम्ही उन्मेष पाटलांना सांगितलं आमदारकीला, तुम्ही त्या ठिकाणी काही चूक झाली, काही झाली. अहो चाळीसगाव तालुक्यामध्ये जत्रा शासकीय योजनांच्या लाखो लोकांना लाभ झाले आणि तुमच्या सरकारने GR काढता त्यात उल्लेख केला की चाळीसगाव तालुक्यातल्या यशस्वी प्रयोगानंतर महाराष्ट्रात आम्ही राबवतो. मग तेव्हा तुम्हाला GR काढताना तुम्ही कॅबिनेटला झोपा काढत होते का? उन्मेष पाटील चुकीचं काम करत होतं तर. अरे 25 वर्ष तुम्ही आमदार झाले, आता शेवटचे 25 दिवस जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांनी खोडपे सरांच्या रूपाने जेव्हा त्या ठिकाणी उमेदवार दिला, तेव्हा आता शेवटच्या 25 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला.
25 वर्ष झोपले होते ते. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 बगडजाती 12 बलुतेदार सगळ्यांना सोबत घेऊन जातीपातीच्या पलीकडे जाऊन डोंगर कपाऱ्यातल्या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं त्या ठिकाणी स्वप्न आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं, त्या छत्रपतींचा पुतळा उभारून त्यांना चालणार नाही, त्याचा विचार घ्यावा लागेल. कारण की हेच गिरीश महाजन नंदुरबारला बोलले होते, जर दारूच्या बाटल्यांचा खप होत नाही तर त्यावर महिलांचे फोटो लावा. वा रे वा भाजपाची नारी शक्ती. कुठे गेली आता लाडकी बहीण? हे चंद्रकांत दादा बारामतीला बोलले होते सुप्रियाताईंना की बांगड्या घाला बांगड्या घाला. अरे ते आमचं त्या ठिकाणी वैभव आहे. मंगळसूत्र असेल बांगड्या असतील ते सौभाग्य आहे आणि त्याची चेष्टा करतात. आणि मतं घ्यायला मात्र आमची लाडकी बहीण अहो म्हणी ताई मतेच जाई कडकी म्हणीच बहीण जाईल लाडकी. हे पण लक्षात ठेवा. जर माझ्या बहिणीवर प्रेम होतं तर 58 महिने झोपा काढत होते का तुम्ही? शेवटचे लोकसभेला दणका जेव्हा बसला तेव्हा चालू झालं. आणि म्हणून बोलण्यासारखे मुद्दे खूप आहे. आपल्याला पुढे सभा आहे, प्रचार आहे, पण हे सगळे मुद्दे आपल्या लोकांना पचवा लागणार आहे. आमच्या बहिणीला तुम्ही म्हणाल मग दादा 1500 रुपये, मला माहिती आहे माझी एकही बहीण स्वतःच्या साठी खर्च करणारी नाहीये. ती मुलाची फी भरेल, नवऱ्याची उसळवारी भेटेल ना, ती तिकडे खोबऱ्याच्या वाटीत लपवेल, डब्यामध्ये टाकेल, उशी खाली ठेवेल आणि ती पोटाला चिमटा देऊन मुला बाळा नवऱ्याचं त्या ठिकाणी करेल, पण ती 1 रुपया खर्च करणार नाही. त्यामुळे 1500 द्यायला आमचा विरोध नाही. तिला 2000 2500 द्या. उलट आम्ही तर शरद पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांना वाढून द्या. पण ते देत असताना माझ्या बापाच्या कपाशीला भाव दिला असता तर माझ्या आईला 1500 रुपये देण्याची गरज पडली नसती. माझ्या बापाला सकाळी 4 ला उठून दूध काढणाऱ्याला अनुदान जर दिलं असतं तर 1500 रुपये देऊन माझ्या बहिणीला त्या ठिकाणी गरज पडली नसती. ती म्हटली असती माझा नवरा आणि माझ्या मुलाला नोकरीची गरज नाही, त्याच्या शेतीला भाव मिळतोय, मालाला भाव मिळतोय, शेताला पाणी मिळते, मला याची गरज नाही. आणि म्हणून ते करायचं नाही. आणि त्या ठिकाणी 40गाव मध्ये जे सुरू आहे दहशत, दादागिरी, गुंडगिरी, आपल्याला दहशत मुक्त 40गाव तालुका करायचा आहे. एक माणुसकीचं सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आदरणीय राजूदादांच्या नेतृत्वाखाली केवळ या निवडणुकीपुरता नाही, या पुढच्या सर्व 40गाव तालुक्याचं राजकारण आपण त्या ठिकाणी वज्रमूठ बांधून त्या ठिकाणी 40गाव तालुक्याची जाती पातीला सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या या भाजपासारख्या प्रवृत्तीला गाडण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी गरज आहे. खरं तर संजय पवार काय झालं? संजय पवार आता त्यांचं बोलायला गेलो तर आता असं आहे त्यांच्यावर बोलणं उचित नाही आता, कारण की वेळ नाही. पण मी एवढंच बोलेल की आज यांना बोलू द्या. जेव्हा दिवा विजतो ना तेव्हा फडफड करतो, जेव्हा दिवा विजतो तेव्हा फडफड करतो, जेव्हा ज्यांना रात्री झोपा लागत नाही तेव्हा दिवसा बडबड करतात. बरोबर आहे का? जे गांजा चरस तरस याच्यामध्ये राहतात ते बडबडतात. आपल्याला त्यांच्या लाईनीत जायचं नाही, आपण त्यांच्या माळेचं मणी व्हायचं नाही. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून संजय पवारांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे, पवार साहेब तुमचा जो ठराव गेला ना दूध संघाचा, ते दूध डेअरी त्या गावामध्ये नाहीये. मी जाऊन आलो त्यांच्या गावामध्ये, मी खासदार होतो तेव्हा. शिरसोलीच्या ज्या आमच्या गायच्या गायी असतात ना काठेवाडी, त्यांच्या नावाने दूध टाकतात असा भाऊ चेअरमन आहे. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं, त्यांच्यावर जाऊन आपण त्यांची वेळ तेव्हा. आज मात्र आदरणीय अण्णासाहेब तुम्ही या ठिकाणी आवर्जून आलात. तुम्हाला आम्ही विश्वास देतो की पारोळा एरंडोलमध्ये शिवसेनेच्या वतीनं काही कार्यकर्ते नाराज त्या ठिकाणी झाले, असं सूचना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केली. परंतु आमचे नेते सावंत साहेब मुंबईहून खास त्या ठिकाणी आलेत. त्यांना सांगितलं दादा मी तुमचा फॉर्म भरायला नाही येत, परंतु आधी पाराळ जातो त्या कार्यकर्त्यांची सगळी असलेली त्या ठिकाणी गैरसमज दूर करू आपण. परंतु महाविकास आघाडी अभेद्य आपल्याला ठेवून आता कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपल्याला पुढे जायचंय. आपण सर्व महापुरुषांच्या मग अगदी महात्मा फुलेंचं पूर्णाकृती पुतळा 40गावला झाल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आज तुम्हाला त्या ठिकाणी देतो. तुम्हाला सांगतो महात्मा फुलेंच्या बद्दल महाराणा प्रताप वीर शिरोमणी यांचा देखील आपण पूर्णकृती पुतळा 40गाव मध्ये करू आणि ते स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. सोबत सामाजिक अस्मिता आमच्या आहेत, हे महापुरुष आहेत आमचे, सगळ्या समाजाच्या आपण अस्मिता जोपासू. पण त्याच्या नावाने राजकारण त्यांचे विचार डोक्यामध्ये घेऊ, त्यांच्या नावाने राजकारण आम्ही करणार नाही. आणि म्हणून संत सेवालाल महाराज असतील, वसंतराव नाईक असतील, यांचं देखील आपण त्या ठिकाणी स्मारक असेल किंवा समाजाच्या मागणीनुसार मग त्या ठिकाणी वास्तूला नामांकन असेल त्याचा आदर आपण त्या ठिकाणी ठेवू. आणि म्हणून वीर एकलव्याच्या रूपानं आमचा आदिवासी समाज असेल. तुम्हाला सांगतो केवळ आज एकलव्य त्या ठिकाणी सभागृह डिक्लेअर झाले, घोषणा झाल्या. 90% पाट्या तालुक्यात लागलेल्या एकही काम झालेलं नाही त्या ठिकाणी.
एकही काम झालं नाही. खोटं आहे त्या ठिकाणी. टाकळी प्रदेशचे आमचे शिवा सांगतायत. आमचा छत्रभूत तांड्यातला आमचा जुनपाणीचा बस बोला. सेवालाल महाराज की. लवंकुशने जी सूचना केली आमच्या जुनपाणीचा तालुक्यामध्ये सेवालाल महाराजांच्या अस्मिता जोपासल्या जातील हे वचन आज या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय एकलव्य, जय संविधान. धन्यवाद दादा. यानंतर नदीजोड